शुभं करोति। काय रे निशी, मामा आहेत कुठे? दिसले नाहीत त्या? पूर्वी ती माझ्या बरोबर असली तरी माझी नसायची, परकी वाटायची. आता माझ्या बरोबर नसली तरी माझीच असते. जशी किमया होती. सॉरी, आता नाहीये. का? किमया तुझ्या बरोबर नाही असं का वाटतं तुला? ती स्वतःहून येणार नाही, पण तू बोलवलंस तर नक्की येईल तुला मदत करायला. तुझ्या बहिणीने, किमयाने फसवलंय मला. किमया असं वागणं शक्यच नाही. निशात तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही, बरोबर आहे. तू तिचाच भाऊ ना? तिची चूक कशी कबूल करणार तू? निशाच्या बाबतीतलं तुझं वागणं मी एक वेळ समजू शकते, पण शशांक, त्याच्याशी सुद्धा पटकळपणे वागतेस तू. मी जर त्याच्याशी नॉर्मल वागले तर माझाच माझ्या मनावर ताबा राहणार नाही. भावनेच्या भरात नकळत मी मनातलं सगळं सांगून टाकेन त्याला. समू, खरं तर मी केस कापले, कारण ट्रीटमेंटमुळे केस गळायला लागले होते. नंतर कोणाला कळू नये, माझ्या या रूपाची घरच्यांना सवय व्हावी, म्हणून केलं मी हे सगळं. काही दिवसांपासून मनात एक कन्फ्युजन होतं, टेन्शन होतं, पण आता सगळं दूर झालंय. फायनली सगळं खरं काय ते बाहेर आलंय. पण एवढं झालंय काय? किमयाचं खरं रूप कळलंय सगळ्यांना. रेड हँडेड पकडली गेली होती. पकडली गेली? अरे सोहम, इतके दिवस तिला कॅन्सर झालाय असं खोटं नाटक करत होती ती घरी. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, सेंटर ऑफ अट्रॅक्शन होण्यासाठी केलेला हा तिचा केविलवाणा प्रयत्न. किमयाने हे सगळं केलं? नेहा, एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला आता जे काही सांगितलं यातलं प्लीज निशातला काहीही सांगू नकोस. हे बघ, तू आधीच अपसेट आहे. त्यातून किमयाबद्दल अजून एखादी गोष्ट त्याला कळली तर? मला काहीही सांगायची गरज नाही. याआधीच तुम्हाला किमयाच्या नाटकीपणाबद्दल, तिच्या खोटारडेपणाबद्दल सांगितलं होतंस, पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. किमयाला आधीच ओळखायला हवं होता. तुम्हाला सोडू का कुठे? म्हणजे माझी गाडी आहे. नाही नको, मला थांबावं लागेल. मी आत्ताच गॅरेजवाल्याला फोन करून बोलावून घेतोय. बरोबर, पण मग इथे असं ताटकळत राहण्यापेक्षा एक कॉफी. हा, इथे जवळच एक मस्त कॅफे. तू असं का वागलीस, ह्याच्या मागचं कारण काय, असं काहीही विचारणार नाहीये मी. कारण मला माहितीये तू खरं कारण मला सांगणारच नाहीस. मग तरीही असा रोखून का बघतोयस? का? यापूर्वी मी कधीच तुझ्या डोळ्यात पाहिलं नव्हतं. शरीराचा एक्सरे काढतात तसा मनाचा एक्सरे काढणारं मशीन हवं होतं. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते वाचता आलं असतं मला. त्यापेक्षा तू अभ्यासाची पुस्तकं का नाही वाचत शशू? निदान पास तरी होशील. चांगली आयडिया, खरंच चांगली आयडिया. पण अभ्यास करू की अभ्यासाचं नाटक? पण ह्याच्यापेक्षा चांगली आयडिया आहे माझ्याकडे. आपली स्वप्न खरी करण्यासाठी खोटं वागणं योग्य ठरत असेल तर डिग्री मिळवण्यासाठी परीक्षा कशाला द्यायची? सरळ पैसे द्यायचे आणि डिग्री मिळवायची. शशू, तू असं काही करणार नाहीयेस. का? नुसतं ऐकून त्रास झाला? मी हेच सांगायला आलो होतो. ज्या व्यक्तीसाठी आपण आत्मविश्वासाने दुनियेशी म्हणतो तीच व्यक्ती अशी वागली ना, त्रास होतो की खूप त्रास होतो.